सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक जो आहे तो आडत बाजारांमध्ये होते आणि हे थांबवण्यासाठी म्हणून सरकारनं हमीभाव केंद्र सुरू करावेत आणि तातडीनं सुरू करावेत अशा प्रकारची मागणी होते। आपण जर पाहिलं तर लातूरच्या हमीभाव केंद्रावर आहोत आपण, जिथे नियोजित आहे हमीभाव केंद्र सुरू करण्याचं, मात्र इथे कुठली हालचाल होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। शेतकऱ्यांना ऑनलाईन सोयाबीनची नोंदणी जी आहे ती करण्यासाठी म्हणून पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, मात्र लातूर जिल्ह्यामध्ये 15 हमीभाव केंद्रांना तुर्तास मान्यता देण्यात आल्याचं चित्र आहे आणि ही हमीभाव केंद्र काही शेतकऱ्यांना पुरतील अशा प्रकारचं नाही। गेल्या वेळेला 40 ते 50 हमीभाव केंद्र जे आहेत ती होती, तरी देखील सोयाबीन जे आहे शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिलेलं होतं। सोयाबीनचा भाव जो आहे तो 4400च्या वर लातूरच्या आडत बाजारात जात नाही आणि त्यामुळे मोठी पिळवणूक जो आहे ती शेतकऱ्यांची होते। त्यामुळे जास्तीत जास्त हमीभाव केंद्र सुरुवात करण्यात यावेत आणि त्याचबरोबर 30 तारीख दिलेली होती राज्य सरकारनं हमीभाव केंद्र सुरू करण्याची, मात्र अद्याप केंद्र सुरू झाले नाहीत। मला सांगा, शेतकरी संघटनेच्या वतीनं काय मागणी करताय तुम्ही? सर, परिस्थिती बघितलं एकंदरीत या वर्षीची, तर आता कुठंही खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही। आता नोंदणी चालू करणं आहे म्हणतात, पण नोंदणी करायला बी अनेक सेंटर हे बंदच आहेत जे गेल्या वर्षी चालू होते ती। परंतु यावर्षी सोयाबीनचे भाव एवढे खाली आलेत, अतिवृष्टी झाल्यामुळं जे काही शिल्लक राहिलेलं सोयाबीन आहे ते डागी झालं आहे असं म्हणतात, त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त आहे असं म्हणून अनेक कारणं सांगून शेतकऱ्याचा माल ही कवडी मोल भावानं खरेदी करायचं मार्केट यार्डमध्ये चालू आहे। 45च्या वर कुठलाही सोयाबीनचा भाव उंचा म्हणून गेलेला नाही। गेल्या वर्षी 50पेक्षा अधिक खरेदी केंद्र चालू होते, तरीही शेवटला आम्हाला सर्व शेतीमाल खरेदी करा म्हणून आंदोलनं करावी लागली आणि सरकारनं काही प्रमाणामध्ये खरेदी केली, तरीसुद्धा माल शिल्लक होता सोयाबीन विक्री करण्याचं। तर यावर्षी फक्त 15 चालू केल्यात असं DMOकडून आम्हाला कळालं। मग 15 सोयाबीन खरेदी केंद्रावर हमीभावानं सोयाबीन खरेदी होऊ शकेल का जिल्ह्यातलं, हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळं सरकारनं खरेदी केंद्र चालू न करता मार्केट यार्डमध्ये जे सोयाबीन विकणार आहे शेतकऱ्याचं, त्याला भावांतर योजना देऊन जी फरकाची रक्कम आहे ती दिली तर मोठं काम होईल। अन्यथा गेल्या वर्षीच्या सारखं शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करण्यावाचून शिल्लक राहण्याची परिस्थिती यावर्षीसुद्धा निर्माण होईल। लातूरच्या 10 तालुक्यांमध्ये फक्त 15 हमीभाव केंद्र जे आहेत ते सुरुवात करण्यात येणार आहेत, तशी मान्यता देण्यात आलेली आहे। ऑनलाईन शेतकरी बुकिंग करतायत, मात्र अद्याप हमीभाव केंद्र मात्र थेट सुरुवात झालेली नाहीत, फक्त नोंदणी सुरू आहे आणि तशी हालचाल देखील जिथे हमीभाव केंद्र गेल्या वेळेला होते तिथं दिसत नाही आणि म्हणून तातडीनं हमीभाव केंद्र सुरुवात करायचं अशा प्रकारची मागणी समोर येते। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।